नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टेक या मराठी यूट्यूब चॅनल. तर तुम्ही ऑलरेडी थंबनेलमध्ये पाहिलेच आहात की आपले सरकार सेवा केंद्रासाठी नवीन जाहिरात निघालेली आहे, ज्यामध्ये जवळपास 1600+ भरती होणार आहे. म्हणजेच नवीन आपले सरकार केंद्र देण्यात येणार आहे. ती खूप मोठी आतापर्यंतची वॅकन्सी असणार आहे. म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र देण्याची एवढी मोठी जाहिरात मी जवळपास गेल्या 1 ते 1.5 वर्षात आताच पाहत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात ही जाहिरात निघालेली आहे, कसा फॉर्म भरायचा, ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे. कारण गेल्या एका व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी सांगितलं होतं की ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीरित्या फॉर्म भरायचं होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण प्रत्येक पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जेव्हा केव्हा तुमच्या जिल्ह्याची जाहिरात निघाल ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. कारण ही जाहिरात आत्ताच काही वेळापूर्वी पडलेली आहे, तर मी तुम्हाला आता याची संपूर्ण माहिती देणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल ही वेबसाईट आहे मित्रांनो. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही येऊ शकता आणि जिल्ह्याचं नाव तुम्हाला पुढे कळूनच जाईल मित्रांनो. तिथं ऑलरेडी 2 प्रकारची वॅकन्सी दिलेली आहे की एक म्हणजे शहरी भागासाठी आणि दुसरं म्हणजे ग्रामीण भागासाठी. तर शहरी भागासाठी ग्रामीण भागासाठी जवळपास 1500च्या जवळपास जागा आहेत आणि शहरी भागासाठी जवळपास 100 ते 150 जागा एवढे आहेत मित्रांनो. एवढी मोठी बंपर भरती होणार आहे. म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येणार आहे. तर सर्वात अगोदर आपण फॉर्म जे भरायचं आहे ते कसं भरायचं ते आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर हे फॉर्म मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे तुम्ही डाउनलोड करायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. वरील चौकटीत अर्ज क्रमांक व दिनांक टाकू नये असे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे त्यानंतर नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी सादर करण्यात असलेली कागदपत्रे. तर तुम्हाला इथं कागदपत्रे सांगितलेली आहे मित्रांनो. सर्वात अगोदर तर कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते बघा मित्रांनो. आणि सर्व सेल्फ अटेस्टेड म्हणजेच झेरॉक्स कॉपीवर तुमची सही असायला हवी, प्रत्येक डॉक्युमेंटचे झेरॉक्स कॉपी. सर्वात पहिला असेल आधार कार्ड असणं आवश्यक आहे. याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर पॅन कार्ड असेल. त्यानंतर शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्राची पद. मित्रांनो, 12वी उत्तीर्ण, पदवी आणि पदव्युत्तर असे 3 आहे. किमान तुम्हाला पदवी हवं मित्रांनो, कारण जे नवीन GR आलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगलेलं आहे की पदवी आणि पदव्युत्तर हे मॅन्डेटरी आहे. तर 12वी सुद्धा असेल तर तुम्ही एकदा अर्ज करून पहा. आता तिथं आणि त्याच्यामध्ये का म्हणजे त्या जाहिरातमध्ये अजून एक सांगितलेलं होतं की सर्व अधिकार हे जिल्हा अधिकारी किंवा जिल्हा अधिकारी ऑफिस यांच्याकडे असतील. तर त्यानुसार तुम्ही इथं चेक करून घ्यायचं. त्यानंतर तुमच्याजवळ MSCID किंवा CCC यापैकी एक कम्प्युटर साक्षरतेचा प्रमाणपत्र आहे का असेल तर टिक करा. त्यानंतर केंद्राच्या ठिकाणी कर पावती चालू वर्षाची, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी केंद्र चालू करणार आहात तिथे तुम्हाला तिथली कर पावती द्यायची आहे मित्रांनो. त्यानंतर केंद्र भाडेतत्त्वावर असल्यास त्या जागेची कर पावती तसेच करारपत्रक, म्हणजे सोबतच तुम्हाला समजा एखाद्या जागी किरायाने घेऊन दुकान चालवत असाल किंवा चालवणं असेल तर त्याचं करारपत्रक हवं आहे मित्रांनो. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राच्या CSC किंवा संगणकीय कामाचा अनुभव प्रमाणपत्र असल्यास जोडावा बंधनकारक नाही आहे. म्हणजे हे काही कंपल्सरी नाही, असल्यास तुमच्यापाशी जोडा, नाहीतर नाही. त्यानंतर तुम्हाला एक सोयी घोषणापत्र द्यायचं, ते खाली आहेच मित्रांनो. तुम्हाला लागेल तो अर्जदाराचे पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाण कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो. आणि ते तुम्हाला अर्जदाराची सही करायची आहे. त्यानंतर तुम्हाला आता समजा ही पोचपावती आहे, ठीक आहे मित्रांनो, हे तुम्हाला भेटून जाईल तुम्ही फॉर्म सबमिट केल्यावर. त्यानंतर आता इथं तुमचा अर्ज आहे मित्रांनो, हे पूर्ण अर्ज तुम्हाला भरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये वैयक्तिक माहितीमध्ये काय भरायचं आहे मित्रांनो, तुमचा फोटो लावायचा आहे, तुमचं नाव मराठीत व्यवस्थित त्या ठळक अक्षरात लिहायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. नंतर संपूर्ण पत्ता टाकायचा आहे, तालुका, जिल्हा, पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची ज्या प्रकारे तुमच्या डॉक्युमेंटवर आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा लिंक आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल ID 100% टाका मित्रांनो. ईमेल IDवरच सर्व युजर ID भेटणार आहेत मित्रांनो. त्यासाठी ईमेल ID टाका, कारण त्याच्याद्वारेच तुमच्यासोबत त्यांचं कम्युनिकेशन होते. त्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाका. त्यानंतर पॅन कार्ड टाका. आणि आता बाकीचे तुमची शैक्षणिक माहिती, जसे 12वी कुठून पास झालात, की कोणत्या वर्षी झालात, किती टक्के होते आणि ग्रेड काय होतं, अशा प्रकारे तुम्हाला माहिती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर सर्टिफिकेट कोणतं आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर अर्जदार स्थानिक रहिवासी आहात किंवा नाही, इथं हो असायला पाहिजे मित्रांनो, हो करा. त्यानंतर कुटुंबातील व्यक्तीचे नावे यापूर्वी आपले सरकार केंद्र मंजूर झालेलं आहे काय, असल्यास नाव व पत्ता, केंद्र कोणत्या वर्षी मिळाले, केंद्राची ID, म्हणजे तुमच्या कुटुंबात ऑलरेडी कोणाला आपले सरकार केंद्र मिळालेलं आहे का, त्यांचं नाव टाकायचं आहे, त्यांचा पत्ता लिहायचा आहे आणि केंद्र कोणत्या वर्षी त्यांना मिळालेलं अलॉट झालेली ID ते टाकायचे आणि ID काय आहे ते सुद्धा इथे तुम्हाला भरायचे आहे. त्यानंतर आता इथं नवीन आपले सरकार सेवा केंद्र सादर करायची माहिती, आता तुम्हाला कुठं ओपन करणार आहात त्याची माहिती द्यायची आहे. ठीक आहे मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज करीत असलेल्या जागेचे तपशील,
तुम्ही ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद यापैकी कोणत्या याच्यात येतात त्याचं नाव लिहायचं मित्रांनो. त्यानंतर जाहिरातीनुसार आरसीसी की रिक्त गाव, झोन, वार्ड क्रमांक, परिसर. आता मी तुम्हाला पुढे जाहिरात दाखवणार आहे, तर तिथे एक नंबर आहे, त्यानुसार त्या वार्ड, झोन किंवा जो नंबर असेल तो तुम्हाला इथं त्या परिसराचा ॲड्रेस टाकायचा जिथल्यासाठी तुम्ही अर्ज करणार आहात. त्यानंतर तालुका निवडायचा आहे, ते जिल्हा पिनकोड टाकायचा आहे. जाहिरातानुसार अर्ज करीत असलेल्या जागेचा कन्सर्न कोड मी आता ते तुम्हाला पुढे जाहिरातमध्येच दाखवेन मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर CSA ID माहिती भरणे अनिवार्य आहे, म्हणजे तुमचा जो CSA ID ची जे पण माहिती असेल ते भरणं अनिवार्य आहे. तुमचा जो आहे किंवा नाही ते इथं लिहायचं आहे. असल्यास त्याची ID क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मागील 6 महिन्यात जे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते इथे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुमच्या CSC केंद्राचा पत्ता लिहायचा आहे, तालुका, जिल्हा, पिनकोड या स्वरूपात. ठीक आहे. त्यानंतर केंद्र तुमच्या CSCचा लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड तुम्हाला इथे टाकायचं आहे. ते माहीत नसेल तर तुम्हाला भरपूर ॲप भेटून जाईल किंवा गुगलवर सुद्धा तुम्ही गुगल मॅपच्या सहाय्याने ते सोप्यारित्या काढू शकता. त्यानंतर CSC केंद्राच्या जागेचे स्वरूप स्वतःची आहे, भाड्याची आहे, ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. आणि ती जागा किती आहे ते सुद्धा सांगायचे. स्वतःची असल्यास घरपावती व भाड्याची असल्यास भाडेपावती तुम्हाला देणं बंधनकारक आहे. CSA ID नसल्यास माहिती भरणे अनिवार्य आहे. एवर असल्यास आहे मित्रांनो. आता CSA ID नसल्यास तुमचा जो आता इथं हो किंवा नाही, जर असल्यास तुम्ही हे 2 नंबरपासून 6 नंबरपर्यंत भरू शकता मित्रांनो. नसेल तर मग तुम्हाला इथं खाली माहिती भरावी लागेल, ज्यामध्ये केंद्र चालविण्यास निश्चित केलेल्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता, तालुका, जिल्हा, पिनकोड या स्वरूपात टाकायचा. लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड तुम्हाला इथं टाकायचं गुगल मॅपच्या सहाय्याने चेक करून. त्यानंतर जागेचे स्वरूप स्वतःची आहे किंवा भाड्याची आहे निश्चित केलं ते टाकायचं आणि किती जागा आहे ती तुम्हाला इथं सांगायचं आहे. स्वतःची असल्यास घरपावती किंवा भाड्याची असल्यास भाडेपावती तुम्हाला इथं लावायची आहे. त्यानंतर स्थळ लिहायचं, अर्जदाराची स्वाक्षरी करायची आहे, दिनांक घ्यायचा, अर्जदाराचं नाव लिहायचं. आता इथे स्वघोषणापत्र मित्रांनो मी जसं तुम्हाला अगोदर खाली सांगितलेलं आहे ते तुम्हाला इथं हे करायचं आहे. त्यानंतर आता इथं तुम्हाला मी म्हणजे तुमचं नाव लिहायचं आहे, इथं तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं, त्यानंतर यांचा मुलगा, मुलगी, वय, इथं वय टाकायचं, इथं आधार कार्ड क्रमांक टाकायचं, इथं कुठले राहणार आहात ते टाकायचं आहे, तालुका लिहायचा आणि जिल्हा लिहायचा आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्याकडे या संकेतस्थळावर नवीन ऑफिस रिक्त यादीतून राहून दिनांक ज्या रोजीचा आहे त्या दिनांक टाकायचा मित्रांनो. तुम्हाला अर्ज दैनिक वृत्तपत्र प्रसिद्ध केलेल्या जाहिरात व कालावधीत राहून. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर ग्रामपंचायत, नगरपरिषद इथे तुम्हाला टाकायचं आहे. जाहिरातीनुसार आता जे आपण वर भरलं होतं तुम्हाला ते पुढे दाखवलीच मी. इथे तुम्हाला काय करायचं, कोणत्या वॉर्डसाठी तुम्ही अर्ज करणार आहात ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्यानंतर तिथे तालुका, जिल्हा, पिनकोड लिहायचा आहे मित्रांनो. त्यानंतर त्याचा कन्सर्न्स कोड असेल ते मी तुम्हाला जाहिरातमध्ये दाखवेनच. त्यांचा अर्ज सादर करीत आहे हे संपूर्ण घोषणापत्र भरून घ्यायचं. अजून इथे स्थळ लिहायचं आहे, दिनांक लिहायचा, अर्जदाराची स्वाक्षरी लिहायची आणि अर्जदाराचं नाव लिहायचं. अशा वेळी तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे, डॉक्युमेंट अटेस्टेट करायचे आणि सेल्फ अटेस्टेट करायचा आहे, म्हणजे झेरॉक्स लावायचा आणि त्याला सही करायचं आहे. तर आता आपण पाहूया की जाहिरात लोकल आणि म्हणजेच अर्बन आणि रुरलसाठी किती आहे. आपण सर्वात अगोदर रुरल विभागासाठी जाऊया. आणि आतापर्यंत तुम्हाला कळूनच गेलं असेल की ही जाहिरात ही आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी. ठीक आहे मित्रांनो. इथं पहा कन्सर्न कोड जे असेल ते इथं तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याने कन्सर्न्स कोड जे विचारले होते ते इथं आहे बघा मित्रांनो. 5330 असे तुम्हाला वेगवेगळे कोड आहेत, हे तुम्हाला तिथं भरायचे असतात. आता बघा मित्रांनो इथं जवळपास खूप मोठी यादी आहे. 48 पानाची, जवळपास 42 पानाची ही यादी आहे. म्हणजे जवळपास 1500+ जागा आहेत. आता एवढी मोठी यादी मी वाचून दाखवणं शक्य नाही. प्रत्येक जागी 1, 2, 1, 2, 1, 2 अशी जागे आहेत मित्रांनो. काही जागी 3 पण आहेत, काही जागी 4 पण आहेत. आता ते तुम्ही पूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या मी याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो. हे व्यवस्थितरित्या तुम्ही एकदा पाहून घ्या तुमच्या इथं आहे का. असेल तर अर्ज करा मित्रांनो. ही खूप मोठी संधी आहे. एवढी मोठी जाहिरात आतापर्यंत निघालेली नाही. मी तुम्हाला एकदा आकडा दाखवून टाकतो कितीपर्यंत आहे. जवळपास आहे बघा मित्रांनो 1543 याचा सिरियल नंबर आहे आणि प्रत्येकामध्ये 1, 2, 1, 2, 3, 1, 2, 3 अशा रीत्या आहेत मित्रांनो. तर तुम्ही अंदाज लावू शकता की फक्त ग्रामीण भागातच जवळपास 1600पेक्षा अधिक जागा होत आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता आपण अजून शहरी भागाकडे वळूया. शहरी भागामध्ये सुद्धा तुम्हाला इथं जवळपास आहे बघा, इथं सुद्धा तुम्हाला कन्सर्न कोड भेटून जाईल. अनुक्रमांक पहा मित्रांनो. इथं जवळपास इथं 1 मिनिट मित्रांनो. इथं जवळपास 83च्या जवळपास 83 सिरियल नंबर आहे आणि प्रत्येकामध्ये 1, 2, 3,
या रीती आहे. म्हणजे इथं सुद्धा जवळपास 100 ते 150 जागा आहेत मित्रांनो. शहरी भागात 100 ते 150 आणि ग्रामीण भागात जवळपास 1600 पेक्षा अधिक जागा आहेत. तर ही एकदम उत्तम संधी आहे. तुम्ही फक्त ऑफलाईनरित्या तुम्हाला अर्ज जमा करायचा, जो मी आता अर्ज दाखवलेला आहे हे तुम्हाला व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे. भरून घेऊन ही पावती असेल मित्रांनो, तुम्ही जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे जमा कराल त्यावेळेस तुम्हाला ही जिल्हा समितीकडून पोचपावती म्हणून तुम्हाला हे देण्यात येईल. आणि राहिलेले जे काही अर्ज असेल तेही ठेवून घेतील मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, अशा रीत्या तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही इतर जिल्ह्यातून पाहत असाल तर मित्रांनो, मी आत्ता सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हा केव्हा तुमच्या जिल्ह्याची जाहिरात निघेल ते सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर भेटेल. आणि त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल. तर अजून एकदा भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.